विराट प्रतिष्ठान प्रमुख प्रदीप सरोदे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिर्डी प्रांत कार्यालयावर मोर्चा, निषेध सभा, प्रशासनाला निवेदन। जिल्ह्यातील तहसील कार्यालयांवर मोर्चे आंदोलनाचा आंदोलकांचा इशारा। प्रदीप सरोदे यांची अटक, राजकीय कटकारस्थान, मोर्चेकरांचा आरोप। चौकशीच्या निमित्ताने बोलावून विना चौकशी श्रीरामपूर पोलिसांनी अटक केलेल्या प्रदीप सरोदे यांच्यावरील आरोप खोटे असून पोलीस प्रशासनाने सरोदे यांच्यावरील सर्व आरोप मागे घेऊन त्यांची खोट्या आरोपांतून तातडीने सुटका करावी याविषयीच्या मागणीसाठी शिर्डी शहरातून प्रांत कार्यालय शिर्डी येथे विराट प्रतिष्ठान यांच्या वतीने मोर्चा आयोजन करण्यात आले होते। नगर मनमाड महामार्गाने उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय शिर्डी यांना निवेदन देण्यासाठी आलेला हा मोर्चा पुढे सभेमध्ये रूपांतरित झाला। यावेळी सरोदे यांच्यावर अटक करण्याची कारवाई करणाऱ्या श्रीरामपूर पोलीस निरीक्षकांवरही कारवाई करून त्यांना तातडीने निलंबित करण्यात येण्याच्या निषेध घोषणा देण्यात आल्या। यावेळी झालेल्या निषेध सभेत अनेक वक्त्यांनी ही अटक एक राजकीय षड्यंत्र असून प्रदीप सरोदे यांना येत्या लोकसभा निवडणूक लढविण्यातील राजकीय अडचणी असल्याचा आरोप वक्त्यांनी व्यक्त केला। सरोदे जामीन घेणार नसून त्यांना ज्या खोट्या आरोपांच्या खाली अटक करण्यात आली आहे ते सर्व आरोप पोलिसांनी मागे घ्यावेत, संबंधित पोलीस निरीक्षकांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांवर मोर्चे, राज्य तसेच देशभरात आमरण उपोषण आंदोलन करून न्याय मिळविण्यासाठी लढा देण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। केवळ मोबाईलमध्ये नाव सापडले म्हणून सरोदेवरील होणारी ही पोलीस कारवाई ही राजकीय बेबनाव असल्याची टीकाही यावेळी सर्व वक्त्यांनी व्यक्त केली आहे। 3 दिवसापूर्वी श्रीरामपूर येथे श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक यांनी कारण नसताना अटक केली। मला दुसऱ्या गुन्ह्याची चौकशी करायची आहे, आपण कृपया या ठिकाणी या कारणाने बोलून आपल्या समाजाच्या तरुण नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अटक केली। त्या निमित्तानं आज या ठिकाणी बहुजनांच्या वतीनं शिर्डी प्रांत कार्यालय साहेब यांना आमचा जो नेता आहे, जो सामाजिक नेता आहे, या सामाजिक नेत्याचं काम या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे, त्या महान नेत्याचा मोबाईल नंबर प्रत्येकाकडे असतो। म्हणून संबंधित आरोपीच्या मोबाईलमध्ये आमच्या भाऊचा नंबर जर सापडला असेल तर तो भाऊ दोषी नाही। या कारणावरून त्या पोलीस निरीक्षकांनी आमच्या भाऊंना त्या ठिकाणी अटक केली आहे। म्हणून संबंधित पोलीस निरीक्षकाच्या आधी नार्को चाचणी करा आणि शिर्डी प्रांत कार्यालय साहेबांना आम्हाला विनंती आहे की समाजाचा जे बुलंद नेता आहे, या बुलंद नेत्यांना या संबंधित खोट्या गुन्ह्यातून सोडवण्यासाठी आपण त्वरित आदेश करा। आगे बढ़ो, प्रदीप आगे बढ़ो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साहेबांचं, साहित्यरत्न या शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीची रंगभूमी चालू असताना मातंग समाजाच्या प्रचंड उदंड प्रतिसादाचा या ठिकाणी 12 वर्ष सुरू झाला आणि या शिर्डी लोकसभेसाठी बहुजनांचे नेते म्हणून विराट प्रतिष्ठानचे प्रदीप भाऊ सरोदेंना या ठिकाणी पसंती दिली आणि चुकीच्या कारणास्तव राजकीय षड्यंत्र म्हणून खऱ्या अर्थाने प्रदीप भाऊंना फसवण्यात गेलेलं आहे। प्रदीप भाऊ एकटे नसून तर उद्या महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाज त्यांच्या पाठीशी उभा आहेत। या ठिकाणी जाहीरपणे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, लोकशाही अनुभव साठ्यांचा, साहित्यरत्न लोकशाही अनुभव साठ्यांचा, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतिपिता लहुजी वस्ताद साहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी मित्रांनो भाऊंच्यावर जवळपास ही 7वी कारवाई असेल।
की ज्यामध्ये तीळमात्र संबंध नसताना, कोणत्याही प्रकारचा त्या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नसताना जर वेळोवेळी प्रदीप भाऊंबरोबर अशी जी कारवाई पोलीस करत असतील कोणाच्या सांगण्यावरून, तर ते मुळात चुकीचं आहे. एक झुंजार नेतृत्व आहे, झुंजार कार्यकर्ता आहे. आपल्या समाजाच्या ज्या काही मागण्या असतात त्या शासन दरबारी पोहोचवण्याचं काम तो प्रामाणिकपणे करत असतो. मग यात त्याचं चुकत का कुठं हे मला कळत नाही. आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या समाजाचं नेतृत्व करत असतो. आज भारतीय राज्यघटनेनं त्याचा सर्वांना अधिकार दिला आहे. मला कळत नाही प्रदीप भाऊ सरोदेच्या बाबतीत पोलिसांचा काय व्ह्यू झाला किंवा काय त्यांची दूरदृष्टी आहे किंवा काय त्याचा दृष्टिकोन आहे. मुळात पोलिसांचंही चुकत नसेल, काही त्यांच्यावर काहीतरी राजकीय दबाव असेल असं आम्हाला तरी वाटतं. पुढून भाऊंसाठी तर सगळ्या माता भगिनी उपस्थित आहोत. कशासाठी? आमच्या प्रदीप भाऊंच्या प्रेमापोटी. आणि प्रदीप भाऊ एक खूप छान नेतृत्व लाभलेलं आहे आम्हाला, आमच्या माता समाजाला. आणि आमचा भाऊ म्हणजे एक आम्ही दिलेला रंग आहे आमच्या मातंग समाजाने भाऊंना. आणि तो रंग जर कोणी उडवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांचा निश्चितच केला पाहिजे. आणि मी तर असं सांगते की हे फक्त मातंग समाजाचाच लढा नसून इत्यादी समाजासाठीही भाऊचा खूप योगदान आहे. आणि ह्या प्रत्येकाला त्या ठिकाणी भाऊचं काम माहिती आहे. भाऊने कधी जातीवाद त्या ठिकाणी काम केलेलं नाही किंवा कोणाचंही घर उद्ध्वस्त करायचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही. पण जो काही श्रामपूर आहे त्या ठिकाणी भाऊवर तिसरी वेळ आता खोटा गुन्हा दाखल करण्याची, म्हणजे फक्त चौकशीसाठी बोलून घेतला आणि डायरेक्ट 395 गुन्हा दाखल केला. प्रथमतः सर्व शिर्डीकरांच्या वतीने, संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आणि उपस्थित समाज बांधवांच्या वतीने या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. आणि हा काम करत असताना एक समाजामध्ये एक चांगलं नेतृत्व उभं राहिलेलं आहे. हे समाजाला चांगली दिशा देण्याचं काम प्रदीप भाऊच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या नगर जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. आणि बरोबर काय झालं, कोण कशी नजर लागली, कुठं माशी शिकली कळली नाही. परंतु भाऊंनी सांगितलं की ज्या राजकीय गावाटाघाटी होतात या नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, ज्यावेळेस राजकीय चर्चा सुरू होते त्यावेळेस आपल्या समाजाला मात्र वाटाघाटी होतात, परंतु वाटा मिळत नाही, आपल्याला घाटा मिळतो. म्हणून उद्याच्या काळामध्ये मातंग समाजाला सर्व संघटनेला एकत्र करून लोकसभेची निवडणूक लढवली पाहिजे, अशा प्रकारची प्रामाणिक भावना भाऊंनी बोलून दाखवली. प्रांत कार्यालयावर जो मोर्चा आज आयोजित केलेला आहे त्याचं जे निवेदन आहे, मी प्रांतसाहेबांच्या वतीनं ते निवेदन स्वीकारलं आहे. आपल्या ज्या भावना आहेत ते शासन दरबारी पोहोचण्याचा आणि त्याचा पाठपुरावा करण्याचा मी आपल्याला ग्वाही देतो. त्याचप्रमाणे आपण अतिशय शांततेच्या मार्गाने हा मोर्चा आयोजित केला त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीने आपले आभार मानतो. SBN टाइम्ससाठी कॅमेरामन राहुल कोळगेंसह अनिल वाकडे, शिर्डी. कारण प्रदीप भाऊ सारखा नेता हा मिळाला, प्रदीप भाऊ सारखा नेता हा मिळाला. प्रदीप भाऊचं हे गाणं नानाने केलं या सादर, प्रदीप भाऊचं हे गाणं नानानं केलं या सादर. निवडून येणार ग बाई आमचे लाडके प्रदीप भाऊ खासदार, निवडून येणार ग बाई आमचे लाडके प्रदीप भाऊ खासदार.